आज शनिवार 20 सप्टेंबर 2025 संत अँड्रू किम तैंगॉन, संत पॉल चॉंग हंगसन व सहकारी स्मृती. लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. जेव्हा मोठा लोकसमुदाय एकत्र जमला आणि गावोगावीचे लोक येशूजवळ आले, तेव्हा तो दाखला देऊन म्हणाला, पेरणारा आपले बी पेराव्यास निघाला आणि तो पेरत असताना काही बी वाटेवर पडले. ते तुडवले गेले नाही. आकाशातील पाखरांनी खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले. ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वळून गेले. काही काटेरी झाडामध्ये पडले. काटेरी झाडाने त्याबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले. ते उगवून 100 पट पीक आले. असे सांगून तो मोठ्याने म्हणाला, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको. तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, ह्या दाखल्याचा अर्थ काय? तो म्हणाला, देवाच्या राज्याची रहस्य जाणण्याची देणगी तुम्हास दिली आहे, परंतु इतरांनी ती दाखल्याने सांगितली आहेत, अशासाठी की त्यांना दिसत असता त्यांनी पाहू नये आणि ऐकत असता त्यांना समजू नये. हा दाखला असा आहे, बी हे देवाचे वचन आहे. वाटेवर असलेले हे आहेत की ते ऐकतात, नंतर त्याने विश्वास ठेवू नये आणि त्यास तारणप्राप्ती होऊ नये, म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो. खडकाळीवर असलेले हे आहेत की ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात, पण त्यास मूळ नसते. ते काही वेळापर्यंत विश्वास ठेवतात आणि परीक्षेच्या वेळी गळून पडतात. काटेरी झाडामध्ये पडलेले हे आहेत की ते ऐकतात, संसाराच्या चिंता, धन आणि विषयसमुख ह्यात आयुष्यक्रमण करतात. त्यांची वाढ खुंटते आणि पक्व फळ देत नाहीत. चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की ते वचन ऐकून सालस आणि चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात. चिंतन. संत पॉलच्या परिवर्तनातून त्याने बऱ्याच ठिकाणी जाऊन प्रभूची सुवार्ता पसरविली. काही ठिकाणी त्याने ख्रिस्त मंडळाच्या स्थापन केल्या, तर काही ठिकाणी त्याने त्या ख्रिस्त मंडळावर प्रमुखी नेमले. ह्या सर्व ठिकाणी संत पॉल देवशब्दाचे बीज पेरत राहिला. काही ठिकाणी त्याच्या शत्रूने लोकांच्या मनात गोंधळ निर्माण केला. काहींनी त्याच्या प्रेषित पदावरच संशय व्यक्त केला, तर काही लोकांनी त्याच्या भूतकाळावरून त्याला छेडले. त्यामुळे जरी पुष्कळ ठिकाणी त्याने पेरलेल्या बियांना कुठे 30 पट, कुठे 60 पट, तर कुठे 100 पट पीक जरी आलेले असले, तरी त्या पिकाची निगा राखण्यासाठी संत पॉल डोळ्यात तेल घालून मार्गदर्शन करीत राहिला. येशूच्या आगमनापर्यंत आपण हे करतीच राहावे, असा सल्ला त्याने तिमोथेला दिला. शुभवर्तमानात येशू पेरणाऱ्याचा दाखला आणि त्याचे स्पष्टीकरण देतो. जमीन कशी असली तरी परमेश्वर पिता पेरतच राहतो. माणूस फळाची अपेक्षा ठेवून
पेरणी करीत असतो, मग ती वस्तूंची असते, सत्कृत्यांची असते, प्रेमाची असो की दान धर्माची असो, निरपेक्ष भावनेने पेरतच राहावे. कोणतेही कृत्य करणाऱ्या मागे त्यामागे माझा कोणता हेतू असतो, माझी त्यापासून कोणती अपेक्षा असते.